मराठी सक्ती करण्याचा परिवहन विभागाने ठरवलं होतं, तशी वाटचालही सुरू होती. ऑटो चालक पुढे ढकलला आहे. जो मराठी सक्तीचा विषय आहे हे त्यांची काही चर्चा झाली, त्याच्यानंतर तो पुढे ढकललेला आहे. असं आहे मराठी सक्तीच्या बाबतीत असं आहे की जुजबी मराठी तरी बोलता आली पाहिजे. टॅक्सीधारकाला तर काही अडचण नाही, पण आम्ही तेही बोलणार नाही अशी जर कोणाची भावना असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. 8-10 वाक्य शिकायला 2 दिवसामध्ये कोणी शिकू शकतो आणि तेव्हा इथली मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचे 8-10 वाक्य शिकायला कोणाची काही अडचण नसू नये. त्याच्यामुळे लवकरात लवकर मराठीमध्ये टॅक्सी चालकाला काय निबंध लिहा, मराठीमध्ये व्याख्यान द्या. अहो त्यांनी 8-10 जे काही जुजबी वाक्य आहे ते जर हिंदी में यही सवाल जो मराठी सक्ती का लेकर था. त्याच्या सोयाबीनला भाव नाही मिळाला, त्याच्या कापसाला भाव नाही मिळाला. आता कापसाचे भाव वाढले, आता तो व्यापारापाशी आहे त्याला फायदा होणार. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. अशातच आता काही दिवसांतर हंगाम येणार आहे. जवळजवळ 25% तर 85% रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. याच्यामध्ये 25% वाढ झाली आहे. 24-24-0 याच्यामध्ये 23% वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाढ झाली आहे. त्याचबरोबर 10-26-26 याच्यामध्ये सुद्धा 25% वाढ झाली आहे. अशा पद्धतीनं वाढले आहे. याकडे सरकारचं लक्ष नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे. खतावर जे लिंकिंगचा प्रकार आहे की तुम्हाला DAP पाहिजे असेल तर DAP बरोबर तुम्ही सल्फर घ्या, DAP बरोबर तुम्ही तिथं आग्रह धरला जातो. त्याचबरोबर तुम्हाला युरिया पाहिजे असेल तर तुम्ही नॅनो युरिया घ्या, सल्फर घ्या. अशा पद्धतीनं लिंकिंग केलं जातं आणि या लिंकिंगमध्ये जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांनाच दोषी धरले जातं. पण याच्यामध्ये खरे दोषी आहेत ते आहे कारखानदार. कारखानदार या जे दुकानं आहेत त्याच्यावर दबाव टाकून त्यांना लिंकिंग करायला लावतात. त्याच्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई न करता त्या कारखानदार शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्याला न पाहिजे असलेलं खत घ्यावं लागतं. याला आळा बसेल आणि म्हणून या खत कंपन्या लिंकिंगसाठी कृषी त्यांना आग्रह धरतात. त्यांना तो माल घ्यावा लागतात जो खपत नाही आणि तो विकायला लावतात. त्या कारखानदारावर कारवाई झाली पाहिजे. एक मुद्दा उचलला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे शेतकरी नेते बच्चू कडू आहेत. विधान परिषदेसाठी त्यांना अट घालण्यात येते, आपला पक्ष शिवसेनेत विलीन करा. आपल्याला काय वाटतं? आपण काय बच्चू कडूला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आहे. ते स्वतः अनुभवी आहेत. शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी काम करत असतात. त्याच्यामुळे योग्य तो अस्तित्व स्वतंत्र ठेवा. आता त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. त्यांनी काय करावं, त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात, पदाधिकारी काय म्हणतात, यांच्यावर ते निर्णय घेतील. विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांची मागणी आहे मंत्रिपदही मिळावयाची मागणी. थैंक यू सर. एक आपण गृहमंत्री मराठी में जो
मुंबई के जो उनको 1 मई से कंपलसरी किया गया था राज्य शासन ने कि उन्होंने मराठी में बातचीत करना चाहिए। और मेरा भी ये मानना है कि और यहाँ जो भी आता है उसको 8-10 सेंटेंस बोलना आना चाहिए। उसको क्या मराठी में निबंध लिखना है, तो ये काम हो सकता है, ये काम चल सकता है और इसको कोई विरोध करेगा नहीं, ऐसी मेरी मानना है। क्योंकि महाराष्ट्र बोल पाएंगे ऐसा बोलना भी गलत है। और करके 8-10 सेंटेंस भी इन सभी टैक्सी धारक है या तुम्हारे ऑटो धारक है, इन्होंने बोलना चाहिए। थैंक यू। त्यानंतर पोलीस पथकामध्ये एवढं भांडणं झालं की हाणामारीपर्यंत विषय गेला आणि रेड सुद्धा असं म्हणतात की 500 रुपयांच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई आणि पुण्याला जाऊन मारण्यात आली। माझ्याही कानावर या काही गोष्टी आल्या आहेत। सविस्तर माहिती मी घेतो आणि नंतर बोलतो। थँक्यू।